नमस्कार, दीपाली व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवतीये गाजराचा हलवा। गाजर मी इथं 1 किलो घेतले। 1 किलो गाजर मी अशा पद्धतीने खिसून घेतले। 1 वाटी मनुके घेतले। 1 मोठा बाउल मी इथं साखर घेतली आणि 10-12 विलायची। 1 ग्लास दूध घेतला यामध्ये टाकण्यासाठी। आता आपण गाजराचा हलवा बनवू। मी विलायची अगोदर कुटून घेते आणि त्यामध्ये मी गाजराचा खीस परतून घेते। गाजरचा खीस मी अगोदर धुवून घेतला होता आणि आता मी इथं कढईमध्ये 1 चमचा मी इथं तूप टाकलंय आणि जो आपला गाजराचा खीस होता तो स्वच्छ धुवून मी यामध्ये टाकला। आता हा बराच वेळ आपण शिजवून घेऊ, याला चांगला मऊ होईपर्यंत। असं 10-15 मिनिटं छान शिजू देऊ। मी याच्यामध्ये अजून 2 चमचे तूप टाकलंय आणि जेवढं याच्यात तूप असलं तितका गाजरचा हलवा छान होईल। आता यावर मी झाकण ठेवतेय म्हणजे ते छान वाफेवर मऊ होईल। बघा आता हा गाजराचा हलवा आपला छान पैकी मऊ शिजलाय। आता आपण याच्यामध्ये मनुके टाकणार आहे आणि ही 1 वाटी आपण साखर टाकणार आहे याच्यामध्ये। बघा आता आपण ह्या हलव्यामध्ये साखर टाकली तर याला किती छान असं मस्त पाणी सुटलंय। वा वा वा, होऊ देऊ वाफेवर। मस्त छान शिजत आलाय। याच्यामध्ये मी ही विलायची अशी कुटून टाकली आहे 1 चमचा। आता याला आपण अजून होऊ देऊ, थोडं यातलं हे सगळं पाणी आटू देऊ। आपला मस्तपैकी छान असा घट्ट झालाय। आता याच्यामध्ये आपण एवढं दूध नाही टाकायचं आपल्याला, फार तर अर्धी वाटी। छान मस्त अजून 5 मिनिटं शिजू देऊ, मग आपला गाजराचा हलवा रेडी होईल। आपला गाजराचा हलवा किती छान झालाय, मस्त मऊ झाला, खूप त्याला छान असा कलर आलेला। हे बघा आपला गाजरचा हलवा अशा पद्धतीने आता तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। याला सजवण्यासाठी यात तुम्ही काजू, बदाम, पिस्ता वगैरे असं तुम्ही टाकू शकता। तर तुम्हाला हा गाजरचा हलवा कसा वाटला मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।